हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज खूप दिवसांनंतर मी एक नवीन रेसिपी आणलेली आहे तुमच्यासाठी. तर आज आपण आळूची वडी बनवणार आहोत. तर आता इथे आळूची वडी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे इथे हिरवी मिरची, लसूण, इथे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर आता इथे मी वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर त्यासाठी आता मी इथे पीठ घेतलेले आहे. तर पीठ इथं मोठी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याची डाळ, थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे मी आणि थोडं गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं आणि पाव वाटी घेणार आहे मी गव्हाचं पीठ. तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये ते काढून घेऊ आपण. आता याच्यामध्ये अशी मिरची वाटलेली त्यात मिक्स करणार आहोत आपण. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हिंग आणि थोडी हळद टाकायची आहे. तर इथं मी थोडं हिंग आणि थोडी हळद घेतली, हे टाकणार आहे आता याच्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी केलेलं आहे, तर ते 5-6 चमचे टाकणार आहे. थोडं आंबट गोड असं टाकायचं आहे पाणी त्याच्यामध्ये, मग टेस्ट छान येते त्याला. पाणी टाकणार आहे आता. माझ्या मिस्टरांना तर फार आवडतात अशा आळूच्या वड्या. एकदा तुम्ही पण बनवून बघा, खूप छान होतात. तर 5 चमचे आपण इथं पाणी टाकलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून याचं पीठ तयार करून घ्यायचं आपल्याला पानांना लावायसाठी. तर पीठ तयार करण्या अगोदर याच्यामध्ये आपण 2 चमचे हवरी टाकून घेणार आहे, सफेद तीळ आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर इथं मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर हे सगळं मी हातानेच मिक्स करते आहे. थोडंसं मिक्स करून पाणी टाकलं की पटकन पातळ होतं मग. तर आता इथं मी पीठ रेडी केलेलं आहे लावण्यासाठी. तर हे बघा, ह्या मापात आपल्याला पीठ पाहिजे, अशा मापात पीठ पाहिजे लावण्यासाठी. तर आता मी पानांना पीठ लावण्यासाठी खालीच घेतलेलं आहे, ताटावरती लावणार आहे पीठ पानांना. तर आमचं दादूसुद्धा आलेलं आहे इथं लावायला. ताट सरकत होतं म्हणून मी व्हिडिओ बंद करून आधी लावून घेतलं. तर ह्या मापात लावायचं आहे आपल्याला पीठ. काही कमी लावतात, काही असं लावतात जास्तीचं, पण जास्तीचं पीठ लावलं की छान लागतात, कुरकुरीत होतात वड्या आळूच्या. तर एक पान असं उलट ठेवायचं आहे, त्याच्या उलट, आणि लावायचं आहे. तर आता सगळ्या पानांना मी पीठ लावून घेते, मग दाखवते. अशा वड्या बनवून घेतल्या आहेत आता मी याच्या. तर मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये आपण चाळणी ठेवणार आहे आणि त्यावर वड्या ठेवणार आहेत. तर त्याआधी कढई काळी होऊ नये म्हणून मी त्यामध्ये लिंबाची अशी फोड टाकून ठेवणार आहे. आता इथे चाळणी घेतलेली आहे मी, त्याला तेल लावून घेणार आहे साईडनी. तर आता आपण अशा ठेवून घेऊ त्या. आणि आता इथं पाण्याला पण उकळी आलेली आहे, आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊ. आता चाळणी सेट करून घेतलेली आहे, त्याच्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करायचा आहे. थोडा वेळ बारीक केलेला आहे मी. आता झाकण ठेवून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आता 20 ते 25 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे वड्या आपल्या छान आतमध्येपर्यंत शिजतील. वड्या थंड करून त्याचे काप करून घेतलेले आहेत मी आता इथं.
आता त्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. वड्या तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता वड्या तळून घेणार आहे मी. गॅस बारीक करायचा आहे आणि मग आपण वड्या सोडूया त्यामध्ये. आता बाजू पलटी करून घ्यायची आहे प्रत्येक वडीची. अशा लालसर खरपूस तळून घ्यायचे आता तेलामध्ये. आता ह्या पहिल्या मी तळून घेतलेल्या आहे आणि परत मी दुसऱ्या टाकलेल्या आहे त्यामध्ये. आणि तयार आहे अशा आपल्या आळूच्या वड्या. तुम्हाला आळूच्या वड्या कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.